हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आपण आत्ताच घरून नाक्यावरती आलेलो आहे. आज जरा उशीरच झाला, जवळपास 12 वाजता झाले आणि आपल्याला आले आले भाडं लागलेलं आहे. ते साई कृपा आर्ट आहे ना, तिथून आपल्याला मटेरियल घ्यायचं आहे आणि गंगापूरला रोडला पोचवायचं आहे. तर चला निघूया आपण. तर चलो. आले आले भाडं लागलं मित्रांनो, बरं वाटलं आज. आज काय झालं, घरी जरा आमचे साडू आणि साली आलेली होती, त्यामुळे उशीर लागला. थोडं बँकेतच काम होतं, त्याच्यामुळे उशीर लागला. त्यामुळं नाक्यावर येता करता जवळपास 12 वाजले. पण आले आले भाडं लागले आपल्याला. चलो विजयनगर. मित्रांनो बघा, आता गाडी लोड झालेली आहे. हे बघा, हे मटेरियल बघा. आणि आता आपल्याला हे घेऊन आहे ना, गंगापूर रोड आहे ना, तिथं जाऊन सोडून द्यायचं. चला गंगापूर रोड. आता आपल्याला गंगापूर रोडला जायचं आहे ना. तुम्हाला माहिती आहे ना गंगापूर रोडला कुठं? नाही का? तर त्यांनी सांगितलं ते भोसला मिलिटरी स्कूल आहे ना, त्याच्या तिकडच्या रोडला आनंदवली रोडचं गेट आहे ना, तिथे जाऊन थांबा म्हणे. मग ठीक आहे, आता उत्तम नगरवरून राईट मारू आपण. जाऊ हे ना, यांचं भाडं घेऊन चाललेलं आहे. हे भाऊ हे कारागीर आहे. नमस्कार. रोडला आपलं काम आहे फॅब्रिकेशनचं आणि त्या ठिकाणी बाबा अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला सहकार्य करून आमच्यासाठी 1.5 तास थांबले आणि आमचं भाडं आता घेऊन चाललेले आहे. तर आम्ही चाललोय गंगापूर रोडला. आता गंगापूर रोडला चालू आता मी फिटिंग करायला चालले ते. मी त्याला सोडायला आणि निघून येईल. चलो चलो बाय. त्रिमूर्ती चौका फुलांच्या काही दुकानं आणले बघा इकडे. इथे दसरा असल्यामुळे ना, दसऱ्यांचे झेंडूच्या फुलांचे मस्त दुकान लागले. आता इथून पुढे येईल उंटवाडी सिटी सेंटर मॉल. उंटवाडी सिटी सेंटर मॉल. बघा मित्रांनो, हे आलं उंटवाडी कॉर्नर. इथून आपल्याला लेफ्ट साईडने जायचं आहे. आता हे आहे डाव्या हाताला आहे ना, सिटी सेंटर मॉल आहे. नाशिकचा एकदम भव्य दिव्य मॉल. महात्मा नगर याच्या पुढेच आहे जॉन सर्कल. डिझेल टाकून घेतलं. आणि हे बघा, हे भाऊ. मित्रांनो, आता आपण हे भाडं खाली केलेलं आहे. इथं एवढं इथे उतरून दिलेलं आहे आणि आपली गाडी बघा ही खाली झालेली आहे आता. तर चला जाऊया नाक्यावरती. ओके, गडबड झाली होती. आपण ते गंगापूर रोडला भाडं मारायला गेलो ना, तर गाडीने प्रॉब्लेम दिला. तर तुम्हाला तिथं आल्यावर किस्सा सांगतो मी. आता आपल्याला दुसरं भाडं लागलेलं आहे. ते सॉल्मन कंपनी आहे ना, तिथून आपल्याला लोड करून आहे ना, याला VRL ट्रान्सपोर्टला जायचं आहे. आणि तिथून परत ते राधाकृष्ण हॉटेल आहे, तिथून काही मटेरियल घेऊन परत रिटर्न यायचं आहे. तर सॉल्मन कंपनीला गेला तर तुम्हाला तो काय घडलं ते किस्सा सांगतो. तर ठीक आहे, ओके.
हे बघा आता आपण आलेलो आहे इकडं, गाडी चालू झालेली आहे आणि आता आपण ABP सर्कल आहे ना, जॉन सर्कलवरून ABP सर्कलला आलेलो आहे. जॉन सर्कलला आपल्या गाडीला प्रॉब्लेम झाला होता. काय झाला होता तुम्हाला मी थोड्या वेळी, आता गाडी चालू आहे त्यामुळे सांगता येत नाही, गाडी उभी केली की सांगतो तुम्हाला. मित्रांनो आता ABP सर्कल आपण क्रॉस करून आहे ना, आता इकडं सिटी सेंटर मॉल आणि तिथून पवन नगरला जायचं आपल्याला सॉल्मन कंपनीमध्ये. हे बघा आता सिटी सेंटर मॉलचा रोड आहे. मित्रांनो आपण आता सिटी सेंटर मॉल पास केलेलं आहे आणि आता आपण पवन नगरकडे निघालेलो आहे. तर मित्रांनो बघा आता हे मार्केट कसं झेंडूंच्या याने फुललेलं आहे. उद्या दसरा आहे ना, त्यामुळे झेंडू भरपूर आलेले. मित्रांनो एक आत्ताच फोन आला होता सॉल्मन कंपनीमधून की ते आजचं जे भाडं आहे ना ते थोडं प्रॉब्लेम झालेला आहे, तर नंतर फोन करतो म्हणून. मग आता डायरेक्ट नाक्यावर जाऊ सर आपण. तो मी आता नाक्यावरती आलेलो आहे. तर काय झालं की मी भाडं मारायला गेलो होतो ना गंगापूर रोडला, तर तिकडनं येताना आहे ना जॉन सर्कल पास केलं आणि आपली गाडी प्रॉब्लेम द्यायला लागली. म्हणजे एकदम पिकअप कमी होऊन गेला आणि डिझेल तर मी टाकलेलं होतं त्याच्या अगोदर, त्यामुळं मला काय समजा ना. मला आता एअर तर काय पकडलेलं नसेल गाडीने, कारण डिझेल आहे ऑलरेडी गाडीमध्ये. तर मग झालं काय प्रॉब्लेम, मग गाडी उभी केली मी. तर काय झालं मित्रांनो, आतमध्ये ना इंडिकेटरमध्ये एक लाल लाईट लागलेला होता. तो लाल लाईट आहे इंजिन ऑइलचा लाल लाईट आहे. मग मी काय केलं, इंजिन ऑइल चेक केलं मी. ते इंजिन ऑइल खूप कमी झालं होतं, म्हणजे जवळपास फक्त 30% राहिलेलं होतं, 70% संपलेलं होतं. आणि माझ्या ते काय लक्षात आलं, मी चेकच केलं नाही एवढ्या याच्यामध्ये गडबडीमध्ये. मग मी सर्वात पहिले ना इंजिन ऑइल घ्यायला गेलो. पेट्रोल पंप जवळ होतं तिथं 1 किलोमीटरवरती. मग तो एक लिटर पेट्रोल आणलं ते इंजिन ऑइल, आणि मग इंजिन ऑइल टाकलं त्याच्यामध्ये इंजिनमध्ये. त्याच्यानंतर मग मी हे कुलंट चेक केलं, तर कुलंट सुद्धा आहे ना म्हणजे जवळजवळ संपत आलं होतं पूर्ण, ते सुद्धा रिकामं झालं होतं. पण गाडीमध्ये मी कुलंटची 1 लिटरचा बॉटल आहे ना घेऊन ठेवलेली होती. मग ते कुलंट पण मी ते टाकून दिलं त्याच्यामध्ये पूर्ण 1 लिटर. तर मग ते पण टाकलं आणि इंजिन ऑइल पण 1 लिटर टाकलं आणि मग गाडी चालू केली, तर गाडी लगेच चालू झाली आणि सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. म्हणजे जे लाल लाईट लागला होता इंजिनचा तोही बंद झाला, एअर पकडतं ते पण लाईट बंद झाला. आता मी एकदम सुखरूप चांगल्या कंडिशनमध्ये नाक्यावर आलेलो आहे. आणि नाक्यावर काय झालं की आपल्याला एक ते सॉल्मन कंपनीचं आहे ना भाडंला होतं, जे आपल्याला घेऊन येलं ते VRL कंपनीमध्ये टाकायचं होतं त्यांचं मटेरियल. आणि तिकडून त्याच्याच बाजूला राधाकृष्ण हॉटेल आहे, तिथून काही मटेरियल घेऊन आणि परत सॉल्मन कंपनीत यायचं होतं. तर रस्त्याने येताना त्यांचा फोन आला की ते थोडंसं प्रॉब्लेम आला, तिकडच्या पार्टीचा प्रॉब्लेम आल्यामुळे ना तुम्ही कंपनीतनं येऊ नका, तुम्हाला फोन केल्यानंतर यावं. मग मी आता डायरेक्ट आपल्या नाक्यावरती आलेलो आहे. ती अशी आज गडबड झाली होती. म्हणजे बघा मित्रांनो, काल सिन्नरला आहे ना आपण गेलो होतो भाडं घेऊन, तर मला एअरचा तिकडे प्रॉब्लेम दिला होता गाडीने. तर मग डिझेल टाकल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. पण इथं आल्यानंतर मग परत ते व्हायला लागलं. मी मग नंतर डिझेल टाकलं तरी काय ते एअर म्हणजे एअरचा लाईट जाईना, आणि त्याच्याबरोबर तो लाल लाईट पण आला इंजिन ऑइलचा. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता काहीतरी गडबड आहे. मग ते इंजिन ऑइलचं ते चेक केलं, तेव्हा समजलं का इंजिन ऑइल पण जवळजवळ 70% कमी झालेलं आहे. आणि हे कुलंट ते सुद्धा जवळपास म्हणजे पूर्ण संपत आलं होतं. आणि मग कुलंटही टाकलं, इंजिन ऑइल टाकलं ना, आता ओके आलो. हे बघा, जर गाडीचं कसं आहे मित्रांनो, तर तिची वेळेवर जर काळजी घेतली नाही ना ते आपल्याला प्रॉब्लेम देतं. म्हणून मित्रांनो गाडीची वेळेवर काळजी घेतली पाहिजे. माझ्याकडून थोडं एवढं दुर्लक्षच झालं, कारण या व्हिडिओ काढण्याच्या गडबडीमध्ये याच्यामध्ये ना दुर्लक्ष झालं. त्यामुळे मी खरंच सॉरी लक्ष्मी, आपली लक्ष्मी तर तिची मी सॉरी मागतो. मी आता त्याच्या पुढे ध्यान देईल. आणि हे बघा, आपण इंजिन ऑइल आणि हे टाकलं बघा, हे इंजिन ऑइल आणलं सुरोचं, ते 320ला मिळालं, ते 1 लिटर टाकलं. आणि हे कुलंट
जे मी घेऊन ठेवलेलं होतं अगोदरच 243 रुपयाचं हे कुलंट आहे. तर या दोन्ही वस्तू तेव्हा या दोन्ही वस्तू नाही आपण टाकल्या. तेव्हा आपल्याला या दोन्ही वस्तू टाकावं लागल्या आणि आपली गाडी एकदम ओके झाली. म्हणजे आपल्या निष्काळजीपणामुळं तो प्रॉब्लेम झाला होता आपल्याला. काल शिन्नरला प्रॉब्लेम झाला ते ह्याच गोष्टीमुळे झाला असेल, पण काल काही इतका आपल्या शिन्नरला आपण सुखरूप परत आलो, काही त्रास दिला नाही गाडीने आपल्याला. पण इथं नाशिकमध्ये आल्यानंतर आपण पहिलंच भाडं मारायला गेलो, ते भाडं सोडलं, रिटर्न येत होतो आणि त्यावेळेस हा त्रास झाला. म्हणजे बघा मित्रांनो, आपल्या म्हणजे खरे मशिनरीच्या चुका असतात, त्यांना जर वेळेवर त्यांचं जर हे केलं ना, ऑइल पाणी दिलं ना, तर ते आपल्याला काही त्रास देत नाही. पण आपल्याकडून जर दुर्लक्ष झालं तर मात्र नक्की आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर हे मी आज शिकलो की बाबा आपल्या लक्ष्मीचं आहे ना वेळेवर ध्यान द्यायचं. दर महिन्याला ऑइल पाणी चेक केलं तर तो प्रॉब्लेम कधी येणार नाही. यावेळेस थोडं दुर्लक्ष झालं तर असं माझ्याकडून कधी होत नाही. तर चला ओके मित्रांनो, माझी चूक होती आणि मी ती कबूल पण केली आणि हे केलं. तर मी पुन्हा एकदा लक्ष्मीचं आहे ना या माफी मागतो आणि इथून पुढे वेळेवर काळजी घेता येईल. तर ठीक आहे मित्रांनो, अजून जेवण करायचं बाकी मित्रांनो. आता बघा किती वाजले, 4:15 झालेले. जेवण नाही केलं. आता जरा हातपाय धुतो, जरा फ्रेश होतो, ऑइलचे हात झालेले फ्रेश होतो आणि मग जेवण करू आपण. ओके मित्रांनो, आता हातपाय धुतले, जरा मस्तपैकी फ्रेश झालो जरा आणि आता जेवण करायचं आपल्याला. तर हे बघा जेवण आपल्याला आलं आहे, उसळ आहे, पोळी आणि करंज्या. तर चला मित्रांनो जेवायला. ओके तर मित्रांनो, आता जेवण झाल्यानंतर आहे ना, आता जवळपास 5:45 वाजत आलेले. तर नंतर काय दुसरं भाडं लागलं नाही आपल्याला. तर ठीक आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. मित्रांनो भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.